नमस्कार भावांनो आणि लाडक्या बहिणींनो. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर तर तुम्हाला एक महत्त्वाची सूचना आहे. एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा. तुमची एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर चला तुम्हाला आजची नेमकं माहिती काय आहे तर ती जाणून देऊया. तर 45 लाख महिला लाडकी बहीण योजनेतून बाहेर. तर कोणत्या महिला पहा खरी माहिती. तर म्हणजे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 45 लाख कोणत्या महिला आहेत ज्या बाहेर निघल्या आहेत त्याच्याविषयी माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सध्या तुमच्या मनात एकच प्रश्न घर घर करून आहे का? म्हणजे घर करून आहे का की माझ्या मैत्रिणीचे पैसे आले, शेजारच्या ताईंचे आले, पण माझ्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता अजून का जमा झाला नाही? जर तुम्हीही या चिंतेत असाल आणि वेगवेगळ्या अफवा ऐकून घाबरला असाल तर हा ब्लॉग तुमच्यासाठी आहे. तर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत सध्या काय परिस्थिती आहे आणि पैसे नक्की का अडकले आहेत याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर शेवटपर्यंत नक्की बघा. लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचं नेमकं काय झालं? तर मोठ्या प्रतिज्ञेनंतर लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू झाले आहे. पण आनंदाच्या बातमीसोबतच अनेक भगिनींना एका मोठ्या चिंतेने ग्रासले आहे. ते म्हणजे पात्र असूनही खात्यात पैसे जमा न होणे. टीव्ही आणि सोशल मीडियावर बातम्यांचा पूर आला आहे. 45 लाख महिला बाद झाल्या, 90 लाख महिला अपात्र झाल्या. केवायसी न केल्यामुळे पैसे थांबले. या बातम्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी महिलांमध्ये भीतीचे वातावरण आले आहे. पण खरंच असं काही झालं आहे का? चला मग सत्य समजून घेऊया. अफवांवर विश्वास ठेवू नका. सध्या मीडियामध्ये जे आकडे फिरत आहेत, 45 लाख किंवा 90 लाख महिला बाद, ही अधिकृत सरकारी आकडे नाहीत. प्रशासनाकडून अजूनही अशी कोणतीही अधिकृत यादी जाहीर झाली नाही. त्यामुळे आपण नाव बाद झाले आहे असा विचार स्वतःला त्रास करून घेऊ नका. ही केवायसी चा गोंधळ आहे आणि सत्य अनेक महिलांना वाटत आहे की त्यांनी केवायसी केली नाही म्हणून त्यांचे पैसे आले नाहीत. हे काही अशी खरे असू शकते, पण यात संपूर्ण चूक महिलांची नाही. निवडणुका, आचारसंहिता, सर्व्हर डाऊन असणे आणि केवायसी केंद्राची गर्दी यामुळे अनेक महिलांना वेळेत केवायसी करणे शक्य झाले नाही. 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यामुळे अनेक जण निश्चिंत राहिले. आता मुदत संपल्यामुळे ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांचे पैसे अडकले असून शक्यता पण अशा आहे की सरकार अशा वंचित महिला पुन्हा एकदा संधी नक्की देईल. म्हणजे सरकार अजून एकदा संधी महिलाला देऊ शकेल. तर बाद होण्यामागे ही आहेत प्रमुख कारणे. तर जाणून घेऊया. मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांचे पैसे आले नाहीत